प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एक वार वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मला आशा आहे आणि खात्री आहे की तुम्ही सर्वजण सुखामध्ये आहात, आरोग्यामध्ये आहात आणि विशेष प्रकारे देव तुमची काळजी घेत आहे। परमेश्वर तुमच्यासोबत आहे, याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो। आजचा जो आपला विषय आहे, या विषयामध्ये जाण्याच्या पूर्वी काही गोष्टी तुम्हाला आणि मला लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि ते म्हणजे की या जगामध्ये तुम्हाला आणि मला माहीत आहे की आपण जन्म घेतो आणि त्यानंतर आपला मृत्यू होतो। पण तुम्ही कधी असं ऐकलं नसेल की या जगामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आहे की अनेक जण एकदा जन्म घेतात आणि दोनदा त्यांचा मृत्यू होतो। लक्षात घ्या मी काय बोलत आहे। अनेक जण असे जगामध्ये आहेत की त्यांचा एकदा या जगामध्ये जन्म होतो पण दोनदा मृत्यू होतो, दोन वेळेस। पण असे काही जण आहेत की ज्यांचा दोन वेळेस जन्म होतो आणि एकदाच त्यांना मरण प्राप्त होतं। लक्ष द्या, असे अनेक जण आहेत की ज्यांचा दोन वेळेस जन्म होतो आणि एकदा मरण होतं। या विषयामध्ये आपण जाणार आहोत, त्यापूर्वी आपण देवाला प्रार्थना करू आणि देवाकडे याचना करूया। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। प्रभूजी, या सकाळच्या प्रहरी तुझी वाणी ऐकण्यासाठी सुसंधी दिलेली आहे, याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो। स्वर्गीय बापा, तुझ्या वचनामधून शिकत असताना, मार्गदर्शन घेत असताना तू आमची तयारी कर स्वर्गीय बापा। प्रभू, जगातल्या संपूर्ण गोष्टी बाजूला काढून आम्ही फक्त तुझ्या वचनाकडे लक्ष द्यावं, यासाठी आमचं मन एकाग्र कर स्वर्गीय बापा। आणि तुझ्या वचनाकडे आम्ही बारकाईने लक्ष देऊन त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न आमच्या जीवनामध्ये व्हावा, यासाठी विशेष तू आम्हाला सहाय्य पुरव स्वर्गीय बापा। आम्ही विशेष प्रार्थना करतो, जेही प्रेक्षक वर्ग आपापल्या घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वर्गीय बापा तुझं वचन ऐकत आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा। आजच्या वचनाच्या द्वारे त्यांना परमेश्वरा तू नवीन जन्माचा अनुभव घडू दे, हीच आमची विनंती आणि प्रार्थना आहे। संपूर्ण मान, महिमा आणि गौरव आम्ही तुझ्या नावाला देतो। आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू याच्याच गोड आणि पवित्र नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। देवाचं वचन तुम्हाला आणि मला याबद्दल अधिक स्पष्ट करणार आहे। मी तुम्हाला सांगितले आहे की असे अनेक जण आहेत की ज्यांचा एकदा जन्म होतो पण दोन वेळेस त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागतं। हे कोण लोक आहेत? बायबल आम्हाला सांगतं असे अनेक लोक आहेत की जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, त्यांना दुसऱ्या मरणाचा अनुभव मिळून जातो। पहिलं मरण तुम्हाला आणि मला माहीत आहे की ते शारीरिक मरण आहे, पण त्यानंतरचं जे मरण आहे ते आत्मिक मरण आहे। शारीरिक तुमचा आणि माझा जन्म होतो, पण आत्मिकरित्या आम्ही मरतो, आमचा शारीरिक मृत्यू झाल्यानंतरही। याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की अनेक जण अशा प्रकारचे आहेत की जे एकदा जन्म घेतात पण दोन वेळेस त्यांचा मृत्यू होतो, आणि ते भयानक आहे आणि हे सत्य आहे। पण असे अनेक जण आहेत, पुष्कळसे लोक आहेत की ज्यांनी दोन जन्माचा अनुभव घेतलेला आहे, एक शारीरिक जन्म आणि एक नवा जन्म, ज्याला बॉर्न अगेन म्हटल्या गेलेला आहे किंवा न्यू बॉर्न म्हटल्या गेलेला आहे बायबलमध्ये। नवा जन्म किंवा पुन्हा जन्म घेणे, त्यांचा दोन वेळेस जन्म झालेला आहे आणि त्यांना फक्त एकाच मरणाला सामोरे जायचं आहे, आणि ते म्हणजे शारीरिक, पण आत्मिक ते सर्व काळासाठी राहणारे आहेत। यावरून तुम्हाला आणि मला काही गोष्टी समजणं अत्यंत आवश्यक आहे। बायबलमध्ये त्याचा वृत्तांत आलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने एक फार विद्वान व्यक्ती, जो इस्रायलामध्ये प्रख्यात होता, ज्याला लोक गुरु अशा प्रकारे संबोधत होते, तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे रात्रीच्या वेळेस आलेला आहे आणि आता तो प्रभू येशू ख्रिस्ताला काही प्रश्न विचारित आहे, आणि त्याच्या प्रश्नाचं जे काही त्याच्या मनामध्ये संभ्रम आहे
त्याच्या मनामध्ये जे काही त्या ठिकाणी उत्सुकता निर्माण झालेली आहे, तो रात्रीच्या वेळेस प्रभू ख्रिस्ताकडून ते उत्तर घेऊन समाधान प्राप्त करून घेत आहे. तो वृत्तांत आलेला आहे योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 10 वचन. पवित्र वचनामध्ये याबद्दल तुम्हाला आणि मला स्पष्ट लिहिण्यात आलेला आहे. वाचूया आपण योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 10 वचन. पुरुषापैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. इथे निकदेम हा व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रात्रीच्या समयी प्रभू ख्रिस्ताकडे येऊन तो प्रभू ख्रिस्ताला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. लक्षात घ्या, रात्रीच्या समयी तो प्रभू ख्रिस्ताबद्दल साक्ष देत आहे आणि म्हणत आहे गुरुजी. म्हणजे स्वतः गुरु असूनही तो प्रभू ख्रिस्ताला गुरु संबोधत आहे. गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करीता, म्हणजे जी चमत्कार तुम्ही करीत आहात, ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करिता येत नाहीत. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो. लक्ष द्या आपल्या आजच्या विषयाकडे. प्रभू ख्रिस्त त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून, नव्याने जन्मल्या वाचून, इंग्रजीमध्ये न्यूबॉर्न म्हटलं गेलेलं आहे किंवा बॉर्न अगेन. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नवीन जन्माबद्दल इथे प्रभू ख्रिस्त उल्लेख करीत आहे. निकदेम त्याला म्हणाला, लक्ष द्या, प्रभू ख्रिस्ता संगती तो संभाषण करीत आहे. निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पुन्हा आपल्या सर्वांसाठी वाचतो. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकदेम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलांचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय? प्रभू ख्रिस्त या व्यक्ती संगती संभाषण करीत आहे. या शास्त्रलेखावरून तुम्हाला आणि मला समजलं असेल की हा जो व्यक्ती इथे आलेला आहे हा साधारण व्यक्ती नव्हता. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की हा निकदेम नावाचा एक अधिकारी सुद्धा होता. त्याचप्रमाणे प्रभू ख्रिस्ताने त्याच्याबद्दल म्हटलं की तुम्ही इस्रायलांचे गुरु आहात. म्हणजे इस्रायली लोकांना शिकवणारा हा महान शिक्षक होता, स्वतः मास्टर होता. आणि तो स्वतः येऊन प्रभू ख्रिस्ताला म्हणत आहे, तुम्हीच उत्तम गुरुजी आहात. लक्ष द्या, एक इस्रायल लोकांना शिकवणारा गुरु रात्रीच्या वेळेस प्रभू ख्रिस्ताजवळ येऊन बोलत आहे की तुम्हीच उत्तम गुरु आहात. बायबल आम्हाला सांगतं की प्रभू ख्रिस्ताने याला म्हटलेलं आहे की तुम्ही इस्रायलांचे गुरु आहात, तरीही तुम्हाला समजत नाही काय? आजही अशा प्रकारचे अनेक विद्वान आहेत, अनेक ज्ञानवंत लोक आहेत, अनेक हुशार आहेत, अनेकांनी पुष्कळ गोष्टींचा अभ्यास केलेला आहे, पण अजूनही त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत की नवा जन्म म्हणजे काय.
बॉर्न अगेन काय आहे याकडे अनेकांचं लक्ष नाही आणि प्रभू ख्रिस्त या व्यक्तीसोबत तशाच प्रकारचं संभाषण करीत आहे. बायबल आम्हाला सांगतं की जो त्या रात्री आलेला होता निकोदेम, तोच प्रभू ख्रिस्त मरण पावल्यानंतर सुद्धा कबरेजवळ आलेला आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की त्या रात्री त्याला उत्तम अशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि तो गुरु प्रभू ख्रिस्ताचा शिष्य बनलेला आहे. त्याने प्रभू ख्रिस्ताला संपूर्णपणे आपलं गुरु मानलेलं होतं. हे बायबलवरून तुम्हाला आणि मला स्पष्ट होतं. वचन वाचणार आहोत आपण योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय आणि 39 वचन. यामध्ये आम्हाला स्पष्ट दिसून येतं की हा व्यक्ती गुरु तर होताच, त्याचप्रमाणे अधिकारी होता आणि तो फार मोठा श्रीमंतही होता. वचन आपण वाचणार आहोत योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय आणि 39 वचन. आणि त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकोदेमही, जो रात्रीच्या वेळेस आलेला होता, ज्याचा वृत्तांत थोड्या वेळापूर्वी आपण वाचलेला आहे, हा जो निकोदेमही गंध रस व अगरू यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. प्रभू ख्रिस्ताच्या कबरेजवळ प्रभू ख्रिस्ताच्या उपयोगासाठी. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की हा जो व्यक्ती आहे याला खात्री पटलेली आहे आणि तो स्वतःहून कबुली देत आहे की तुम्ही देवापासून आहात. कारण त्याने चमत्कार पाहिलेले आहेत, त्याने अद्भुत कृत्य पाहिलेले होते. प्रभू येशू ख्रिस्ताचं शिकवण त्याला मान्य झालेले होते आणि त्याने कबुली दिलेली आहे की तुम्ही देवापासून आलेले आहात, कारण देवापासून आल्याशिवाय कोणी हे करू शकत नाही. ही खात्री त्याने स्वतःला पटविली आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांना सुद्धा पटलेली आहे, असं बायबल तुम्हाला आणि मला सांगतं. तो प्रभू ख्रिस्ताला रब्बी बोलत आहे, गुरु म्हणत आहे की तुम्ही उत्तम गुरुजी आहात, तुम्ही उत्तम रब्बी आहात, तुम्हीच आम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकता. लक्षात घ्या, प्रभू ख्रिस्त आजही मानवाचा गुरु आहे. त्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो मार्गदर्शन करीत आहे, शिकवित आहे. लक्षात घ्या, हा जो गुरु आहे निकोदेम नावाचा, त्याच्याबद्दल तुम्ही आणि मी पाहिलं की तो अधिकारी आहे, त्याचप्रमाणे तो इस्रायल लोकांचा गुरु आहे, त्याचप्रमाणे तो श्रीमंतही आहे, कारण त्याने महागडं अशा प्रकारचं जे संपूर्ण मिश्रण आहे ते प्रभू ख्रिस्ताच्या उत्तर कार्यासाठी आणलेलं आहे. आणि आता तुम्हाला आणि मला माहीत होणं आवश्यक आहे की जे संपूर्ण यहुदी त्या काळामधले होते, आजही अशा प्रकारचे काही यहुदी आहेत की ते असे विश्वास ठेवतात की ते देवाचा आशीर्वादाचा त्या ठिकाणी परिपूर्ण भाग आहेत. त्यांना नव्याने जन्म घेण्याची काहीही गरज नाही, त्यांना हे परिपूर्णपणे जन्मतःच मिळालेलं आहे. अशा प्रकारची अनेकांची अशा प्रकारचा विचार आहेत आणि तो विचार आज या गुरुचा तुटलेला आहे. कारण प्रभू ख्रिस्ताने त्याला सांगितलेलं आहे, ते वचन तुम्ही आणि मी वाचणार आहोत. प्रभू ख्रिस्ताने त्याला म्हटलेलं आहे, 5 वचन, योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 5 वचन. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. म्हणजे तो देवाचं राज्यही पाहू शकत नाही आणि प्रवेशही करू शकत नाही जोपर्यंत त्याचा जन्म पाण्यापासून व आत्म्यापासून होत नाही. प्रभू येशूने त्याला समजावून सांगितलेलं आहे आणि त्याची खात्री पटलेली आहे. आज हे वचन तुम्हाला आणि मला सुद्धा समजावून सांगत आहे. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की नवा जन्म काय नाही. कारण अनेकांना असं वाटतं नवीन जन्म म्हणजे काहीतरी वेगळा अनुभव येणे आहे, किंवा आमची भावनिक वृत्ती बदलणारी आहे. बायबल तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगतं की नवा जन्म हा शारीरिक जन्म नाही. कारण तुमचा आणि माझा एकदा शारीरिक जन्म झालेला आहे, हे तुम्हाला आणि मला माहीत आहे.
पण नवा जन्म हा वेगळा आहे. शारीरिक जन्मापेक्षा कितीतरी वेगळा हा जन्म आहे. याचा अनुभव वेगळा आहे. तो बायबल आम्हाला स्पष्ट करून सांगत आहे. त्याचप्रमाणे काही लोकांना वाटतं की आम्ही पापी लोकांची प्रार्थना म्हटली म्हणजे आम्हाला हा नवा जन्म प्राप्त होतो. नाही, तसं कधीच होत नाही. नवा जन्म पवित्र वचनामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की जोपर्यंत पाण्यापासून व आत्म्यापासून आमचा जन्म होत नाही तोपर्यंत आम्ही स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. म्हणजे पाणी आणि आत्मा या दोन गोष्टींचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे. मग त्याच्यापूर्वी आम्ही कितीही घोकणपट्टीच्या प्रार्थना केल्या तरी त्याने आम्हाला नवा जन्म प्राप्त होणार नाही. त्याने तुम्हाला आणि मला नवा जन्म प्राप्त होणार नाही. अनेकांना अशा प्रकारचं वाटतं की आम्ही शेवटच्या क्षणी प्रभू ख्रिस्ताची कबुली दिली म्हणजे आम्हाला नवा जन्म प्राप्त होईल. मागील आपल्या धड्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे चोराने शेवटच्या संधीचा उपयोग करून घेतलेला आहे आणि अनेक लोक तशा संधीचा वाट पाहत आहेत आणि आपलं जीवन गमावत आहेत. कारण त्यांना माहीतच नाही की तो जो चोर वधस्तंभावर मरण पावलेला आहे तो नवीन कराराच्या पूर्वीच त्याचं मरण झालेलं आहे. म्हणजे नियमशास्त्राधीन तो होता. आज तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या नियमानुसार आहोत आणि ख्रिस्ताचा नियम तुम्हाला आणि मला सांगत आहे जोपर्यंत तुमचा आणि माझा नव्याने जन्म होत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आणि मला समजला असेल की आमचं शारीरिक जन्म हा नवा जन्म नाही. शारीरिक जन्मानंतर ज्यावेळेस तुम्हाला आणि मला बरं वाईट कळू लागतं त्यावेळेस या जन्माचा अनुभव आम्हाला मिळू शकतो. बायबल त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला सांगत आहे. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या नवीन जन्मामध्ये की पुन्हा नव्याने जन्म घेण्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे आत्म्याने जन्म घेणे, बॉर्न ऑफ द स्पिरिट. आत्म्याने जन्म घेणं हे फार महत्वाचं आहे. कारण आत्म्याने जन्म घेतल्याशिवाय तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. आत्म्याने जन्म काय आहे बायबलमध्येच त्याबद्दलचं स्पष्टीकरण आलेलं आहे. ते मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. पेत्राचे पहिले पत्र, वचनाकडे आपण लक्ष देऊया. पवित्र शास्त्रामध्ये पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आत्म्याने नवीन जन्माचं स्पष्टीकरण आलेलं आहे. तिकडे लक्ष द्या. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. लक्ष द्या, देवाचं वचन काय सांगत आहे. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून. अविनाशी बीज म्हणजे काय? देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे, देवाच्या सुवार्तेच्या द्वारे तुमचा आणि माझा पुन्हा जन्म झालेला आहे असं देवाचं वचन सांगतं. ज्यांनी सुवार्ता ऐकलेली आहे. सुवार्ता काय आहे? ज्याला इंग्रजीमध्ये गुड न्यूज म्हटल्या गेलेला आहे, शुभवर्तमान म्हटल्या गेलेला आहे की जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. बायबलमध्ये त्याबद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे. सुवार्ता म्हणजे प्रभू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. प्रभू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी पुरला गेला आणि प्रभू ख्रिस्त पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. ही सुवार्ता आहे. ही आनंदाची बातमी आहे की येशू तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला, तुम्हाला आणि मला जीवन देण्यासाठी. आणि देवाचं वचन इथे स्पष्ट सांगत आहे, पेत्र तुम्हाला आणि मला वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे खात्री देत आहे की अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या. देवाचं वचन जिवंत आहे.
दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, सांधा व मज्जा यांना भेदून जाणार आहे, आमच्या हृदयाची चाचपणी करणार आहे. हे देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या मनामध्ये उकळी फुटविणार आहे, तुमच्या आणि माझ्या मनाला टोचणी लावणार आहे. हे देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की हे जिवंत आहे व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. पवित्र वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे, आत्म्याने जन्म होणे म्हणजे देवाच्या वचनाच्या द्वारे तुमचा आणि माझा पुन्हा जन्म होतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे. याचा अर्थ आम्ही आत्म्याने जन्म घेतलेला आहे. ज्यांनीही प्रभू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे आणि सुवार्तेप्रमाणे त्याप्रमाणे त्यांनी कृती केलेली आहे, त्यांचा जन्म आत्म्याने झालेला आहे. आत्म्याने त्यांना शिक्का दिलेला आहे, कारण त्यांनी सुवार्तेला मान्यता दिलेली आहे की येशू माझ्या पापांसाठी मरण पावला, माझ्यासाठी गाडला गेला आणि माझ्यासाठी तो तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. त्याने जे म्हटलेलं आहे ते त्याने पूर्ण केलेलं आहे आणि ही बातमी संपूर्ण जगासाठी आहे आणि आज माझ्यासाठी आनंदाची आहे. ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारची कबुली देतो, याचा अर्थ आत्म्याने जन्म पावणे आहे किंवा टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे, जिवंत वचनाच्या द्वारे पुन्हा जन्म घेणे आहे. त्याचप्रमाणे योहान कृष्णवर्तमानामध्येच 1 अध्याय आणि 12 आणि 13 वचनामध्ये देवाचं वचन काय तुम्हाला आणि मला सांगत आहे. परंतु जितक्यांनी, ज्याही सर्वांनी किंवा जे आता विचार करत आहे तेही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. कोणाचा स्वीकार केला? प्रभू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा, प्रभू ख्रिस्ताचा. ज्यांनी स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवाची मुले होण्याचा अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे, त्याच्याकडे येण्याच्या द्वारे, बायबल आम्हाला सांगतं त्याचा स्वीकार करण्याच्या द्वारे. आणि 13 वचन सांगतं, त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही. तुमचा आणि माझा जन्म आमच्या आई वडिलांच्या द्वारे झालेला आहे, पण नवा जन्म कोणाच्या द्वारे प्राप्त होतो, आत्म्याच्या द्वारे कसा प्राप्त होतो, हे तुम्हाला आणि मला वचन सांगत आहे. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला, असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की जे आत्म्याने जन्म पावलेले आहेत त्यांचा जन्म देवापासून झालेला आहे. देवाने त्यांना नव्या जन्माचा अनुभव दिलेला आहे, त्याच्या आत्मिक जीवनाचा अनुभव दिलेला आहे आणि त्यांचा जन्म आत्म्याने झालेला आहे. प्रभू ख्रिस्ताने म्हटलेला आहे, पाण्यापासून व आत्म्यापासून. आता आम्ही आत्म्यापासून ऐकत आहोत, कारण पवित्र आत्म्याबद्दल थोडासा लोकांना संभ्रम आहे. काही लोकांना लवकर त्या गोष्टी समजत नाही, कारण त्या फार सखोल आहेत. पण मी थोडं अधिक स्पष्टीकरण तुम्हाला सांगत आहे, सोपं करून सांगत आहे. आत्म्यापासून जन्म होणे म्हणजे देवापासून जन्म होणे आहे. देव तुम्हाला आणि मला या नवीन जन्माचा अनुभव घडीतो ज्यावेळेस आम्ही त्याचा स्वीकार करतो, त्याच्या नावावर विश्वास ठेवतो आणि मग तो आम्हाला त्याची लेकरे म्हणण्याचा अधिकार देतो. म्हणजे आम्ही त्याला अब्बा आणि बाप्पा अशी हाक मारू शकतो ज्यावेळेस आमचा देवाकडून जन्म होतो. आता तुम्ही आणि मी पाहूया, पाण्यापासून जन्म घेणे म्हणजे काय. आत्म्यापासून तुम्हाला आणि मला पटलेला आहे, देवापासूनही पटलेला आहे, पण पाण्याचा उल्लेख कसा काय आलेला आहे? पाणी कसं काय आम्हाला नवीन जन्म देऊ शकतो? कदाचित याचा संभ्रम अनेक लोकांना असेल. पण आमच्या भारत देशामध्ये तुम्हाला आणि मला माहीत आहे, अनेक भाविक लोक आहेत. कदाचित मला माहीत नाही की हे कोठून त्यांच्यामध्ये आलेलं आहे. अनेक लोक मोठमोठ्या नद्यांकडे जातात, मोठमोठ्या ठिकाणी जातात आणि नदीमध्ये डुबकी घेतात आणि असा विचार करतात की आमची पाप क्षमा झालेली आहेत. म्हणजे पाणी त्यांची पाप क्षमा करतो हे त्यांच्या मनामध्ये कोणीतरी पहिलेच रुजवलेलं आहे. म्हणजे माझ्या भारतवासियांना मला नव्याने शिकवण्याची काही गरज पडणार नाही.
याचा अर्थ आमच्या भारतामध्ये अनेक वर्षापूर्वी देवाची सुवार्ता येऊन गेलेली होती आणि आजपर्यंत चालू आहे. आम्ही फार भाग्यवंत आहोत की पहिल्या शतकामध्ये देवाचे लोक भारताच्या भूमीवर आले आणि अनेक लोक विश्वासणारे बनले देवाच्या लोकांच्या द्वारे. इसवी सन पहिल्या शतकामध्ये हा इतिहासामध्ये गवाही आहे, साक्ष आहे की प्रवेश ख्रिस्ताचा एक शिष्य थोमा भारत देशामध्ये आलेला होता आणि मग तो साऊथ इंडियामध्ये गेला आणि मग तिथे त्याने प्रभूचा प्रचार केलेला आहे. सत्य गोष्टी सांगितलेल्या आहेत, याला इतिहासाचा पुरावा आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. पाण्यापासून जन्म घेणं हे गरजेचं आहे, कारण प्रवेश ख्रिस्ताने म्हटलं, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. खचित खचित इंग्रजीमध्ये म्हटले ट्रूली ट्रूली. ज्यावेळेस दोनदा शब्द येतो त्याचा अर्थ हा पक्का बनून जातो. एकदा खचित म्हटलं तर थोडं त्याला आम्हाला वाव आहे, पण प्रवेश ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो खचित खचित. पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही, म्हणजे तो देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. पाणी आणि आत्मा त्याला देवाच्या राज्यामध्ये आणणारे आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, आत्म्यापासून जन्म पावणे आणि पाण्यापासून जन्म पावणे. पाण्याचा जन्म जो आहे तो आत्मिक जन्म आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं, कलेसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 13 वचन, या पवित्र वचनामध्ये तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी स्पष्ट आलेल्या आहेत. कलेसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 13 वचन इथे लिहिलं आहे, त्याने आपल्याला, म्हणजे देवाने, जेही प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांना अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. सैतानाच्या सत्तेमधून काढून त्याने तुम्हाला आणि मला, जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांना, त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणलेला आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की ज्यांचा नवा जन्म झालेला आहे ते नवी सृष्टी आहेत. पाण्यापासून जन्म ज्यांचा झालेला आहे ते नवी सृष्टी आहेत, असं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 5 अध्याय आणि 17 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 5 अध्याय आणि 17 वचन, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, म्हणजे नवी सृष्टी आहे, त्याचा नवीन जन्म झालेला आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणाल पाण्याचा उल्लेख कुठे आलेला आहे. बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमचा आणि माझा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे आणि तो पाण्यामध्ये होणं गरजेचं आहे. वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. पेत्राचे पहिले पत्र याचा 3 अध्याय आपल्या सर्वांसाठी मी वाचत आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 3 अध्याय. कृपा करून या वचनाकडे लक्ष द्या. या बायबलमध्ये जवळजवळ 66 पुस्तकं आहेत जी देवाने मानवासाठी दिलेली आहेत. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 3 अध्याय आणि 21 वचन सांगतं, त्याच्या लाक्षणिक अर्थाने, याचा जो अर्थ आहे बायबल सांगतं, आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. प्रवेश ख्रिस्ताने म्हटलेले पाण्यापासून जन्म घेतल्याशिवाय तुमचा आणि माझा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. आत्म्यापासून तुम्हाला आणि मला समजलेलं आहे, पाण्यापासून हे समजणं फार महत्वाचं आहे. ते तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. त्याचा निर्णय तुम्ही आणि मी घेऊ शकतो की माझा जन्म होण्यासाठी पाण्याजवळ जाणं मला गरजेचं आहे. इथं लिहिलंय, पेत्र म्हणत आहे, त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे. म्हणजे पाण्यामध्ये गेल्यानंतर अनेकांना वाटतं की आमचा शारीरिक मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असं आहे.
कारण बायबलमध्ये देवाचं वचन स्पष्ट आलेलं आहे. प्रभू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेलं आहे मार्क सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये, जा आणि संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. वचन वाचणार आहोत आपण मार्क सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 16 वचन. तुम्हाला स्पष्ट कळून येईल की प्रभू ख्रिस्ताने कशा प्रकारे बाप्तिस्मा संदर्भामध्ये बोललेला आहे. जो विश्वास धरितो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. 15व्या वचनामध्ये तो म्हणतो, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आनंदाच्या बातमीची सुवार्ता सांगा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरित नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. म्हणजे नव्या जन्माचा अर्थ प्रभू ख्रिस्त आता स्पष्टरित्या तुम्हाला आणि मला सांगत आहे की जोपर्यंत तुमचा आणि माझा बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत आम्ही देवाचं राज्यही पाहू शकत नाही आणि देवाच्या राज्यामध्ये प्रवेशही करू शकत नाही. तुम्ही आणि मी ऐकलेलं आहे की प्रभू ख्रिस्त बोलत आहे आणि स्पष्ट सांगत आहे की तुमचा आणि माझा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. कारण प्रभू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी विश्वास ठेवतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. म्हणजे त्याच्या पापांची क्षमा त्याला प्राप्त होईल. यावरून तुम्हाला आणि मला समजून येतं की नवा जन्म किती महत्वाचा आहे. आणि बायबल तुम्हाला आणि मला सांगतं, नवा जन्म घेतल्यानंतर म्हणजे तिथे आमचं काम संपलेलं नाही. वचन आम्हाला सांगतं ज्यांचा नवा जन्म होतो त्यांनी काय करायचं आहे. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 29 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. तो न्याय संपन्न आहे हे जर तुम्हास माहीत आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हे तुम्हाला माहीत झाले आहे. हे फळ आहे, हे आत्म्याचं फळ आहे, हे नवीन जन्माचं फळ आहे की आम्हाला नीती मार्गाने चालायचं आहे. योग्य वागणूक आमची ठेवायची आहे. नव्या जन्माचं हे काम आहे की जर तुमचा आणि माझा नव्याने जन्म झालेला आहे तर आम्ही इतरांसाठी आदर्श असणं फार गरजेचं आहे. ज्या प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला गोष्टी सांगितलेल्या आहे त्या आमच्या जीवनामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला आणि मला या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. शारीरिक जन्म संपूर्ण मानवांचा होतो. ते शारीरिक जन्माच्या द्वारेच या जगामध्ये येतात. पण असे अनेक लोक आहेत की त्यांचा जन्म आत्मिकरित्या होत नाही आणि ते नाश पावत आहेत, कारण ते या गोष्टीला समजून घ्यायला तयार नाहीत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की अनेक लोक आहेत की ते एकदा जन्म घेतात शारीरिक आणि 2 वेळेस त्यांचा मृत्यू होतो. तो म्हणजे एक शारीरिक आणि एक आत्मिक. पण असे अनेक जण आहेत की ज्यांचा 2 वेळेस जन्म झालेला आहे. पहिला शारीरिक आणि दुसरा पाण्यापासून आणि आत्म्यापासून नव्याने जन्म झालेला आहे आणि त्यांना मरण एकदाच येतं, ते म्हणजे शारीरिक मरण. पण आत्मिकरित्या ते सर्व काळासाठी प्रभूजवळ राहतात. पण जे लोक आत्मिकरित्या मरण पावतात, ज्यांना 2 मरणाचा अनुभव येतो, त्यांना बायबल आम्हाला सांगतं गंधकाच्या सरोवरामध्ये टाकल्या जाणार आहे. त्यांची अवस्था भयानक होणार आहे. आज मी संपूर्ण प्रेक्षकांना विनंती करतो की नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुम्ही आणि मी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही, स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. पाहणं तर वेगळं, पण आमचा प्रवेश त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस नव्याने आमचा जन्म होतो पाण्यापासून व आत्म्यापासून, त्यावेळेस आम्ही स्वर्गाचे राज्य पाहतोही आणि त्याच्यामध्ये प्रवेशही घेतो. देवबाप करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे तो अधिक आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, अनेक प्रेक्षकांनी आज नव्याने हे वचन ऐकलेलं आहे. स्वर्गीय बापा, त्यांच्या मनामध्ये कदाचित हा विचार कधीच आला नाही, पण आज प्रभू तू त्यांना संधी दिलेली आहे की आमचा नव्याने जन्म होणं किती गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आमचा नव्याने जन्म होत नाही तोपर्यंत आम्ही तुला अब्बा आणि बापा अशी हाक मारू शकत नाही आणि तू आम्हाला तुझे लेकरही संबोधू शकत नाही.
स्वर्गीय बाप्पा, नवीन जन्माच्या द्वारे तू आम्हाला तुझी लेकरे होण्याचा अधिकार दिलेला आहे. आमची विनंती आहे की अनेकांना हा अधिकार प्राप्त होऊ दे. हीच आमची विनंती तुझ्याकडे आहे. अनेक प्रेक्षक जे कोणी आजारी आहेत, दुःखी आहेत, त्रासलेले आहेत, संकटात आहेत, प्रभू त्यांना तू विशेष प्रकारे तुझी मदत पुरव आणि तुझ्याकडे त्यांना विशेष प्रकारे बोलाव आणि आशीर्वादित कर परमेश्वरा. तुझ्या नावामध्ये त्यांना तू राख परमेश्वरा. सर्व संकटातून त्यांना बाहेर काढ स्वर्गीय बाप्पा आणि तुझ्या प्रेमाचा अनुभव प्रत्येक प्रेक्षकांना घडू दे. हीच आमची विनंती आहे. प्रभू, तू आतापर्यंत आम्हाला सहाय्य केलंस, आभार मानतो, धन्यवाद देतो. ही संपूर्ण प्रार्थना आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने तुझ्याकडे केली म्हणून तू ऐक. आमेन.